आणि काही अशा मला वाटतं की अशा काही गोष्टी आहेत ज्या की एमपीएससीच्या मुलांनी पाळल्या पाहिजेत. म्हणजे जसं आपले मुलं जे एमपीएससी असतात ते न्यूजपेपर वाचण्याकडे दुर्लक्ष करतात. तर 4 महिन्यात माझा एक प्लॅन असायचा, मी पुस्तक माझ्या बुकची लिस्ट एक बनवायचो आणि ते लिस्ट बनवून समजा जे काही मला जे वाचायचे 4 महिन्यात बुक, तर त्यांची एक व्यवस्थित लिस्ट बनवायचो. त्याच्यानंतर मी हिंदीचे न्यूजपेपर दैनिक जागरण आहे, त्याच्यानंतर जनसत्ता आहे, दैनिक भास्कर आहे, ते न्यूजपेपर पण हळूहळू वाचा गेलो आणि ती लँग्वेज कधी आपलीशी झाली मला कळलंच नाही. नमस्कार. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अनोखी मुलाखत. अशा अधिकाऱ्याची मुलाखत की त्याचा प्रवास बघितला तरी मनामध्ये एक अशी भावना निर्माण होते की हे कसं शक्य होतं. त्याविषयीचे जे काही मनामध्ये प्रश्न आहेत ते तुमच्या वतीने मी विचारण्याचा प्रयत्न करणारच आहेत. थोडक्यात आधी ओळख करून देते. आज ज्या व्यक्तीला आपण मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केल्यापासून जर आपण बघितलं तर कंटिन्यू त्यांचं सिलेक्शन आहे. मग ते 2020 सालचं असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं आहे, त्याचबरोबर 2020ला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे, 2021ला स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर आहे आणि आताचा जो रिझल्ट लागला आहे 2022चा त्याच्यामध्ये त्यांना DYSPची पोस्ट मिळालेली आहे. तर जाणून घेऊया आपण अशा व्यक्तीविषयी जिचं नाव आहे गोविंद भागवत गवळी यांना. चला तर मग सुरू करूया. नमस्कार. नमस्कार मॅडम. पहिला प्रश्न असा विचारते की तुमच्याविषयी किंवा तुमच्या घरच्यांविषयी थोडंसं आम्हाला सांगा. मॅडम माझं जे गाव आहे ते बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर तालुका आहे त्याच्यामध्ये एक ढगेवाडी म्हणून असं छोटंसं गाव आहे. गावात जेमतेम मतदान फक्त 420 आहे आणि गावची लोकसंख्या ही 700 असेल. गावची ग्रुप ग्रामपंचायतमध्ये गाव येतं. ग्रुप ग्रामपंचायतचं जे मुख्यालय आहे ते 2 किलोमीटर लांब पहाडी पारगाव म्हणून आहे. घरी आई वडील आहेत, भाऊ आहे, वहिनी आहे आणि भावाची मुलं आहेत आणि एक बहीण आहे, तिचं पण लग्न झालेलं आहे. आणि घरचे माझे सर्व जे माणसं आहेत ते आम्ही सगळे शेतकरी आहोत. आमची पूर्णपणे खूप मोठी अशी जॉईंट फॅमिली आहे. 3 चुलते वगैरे, आमचे चुलत भाऊ वगैरे सगळे पकडून आणि सगळेजण शेतीच करतात. घरात 10वी पास झालेला मी पहिला विद्यार्थी. ओके. मग हे स्पर्धा परीक्षेच्या लागवण कुठून झाली म्हणजे? मॅडम स्पर्धा परीक्षा म्हणजे मी 10वी पर्यंत 1ली ते 4थी पर्यंत माझी शाळा गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाली. त्याच्यानंतर 6वी ते 10वी धारूरला जे जिल्हा परिषद हायस्कूल आहे तिथं झालं. त्याच्यानंतर मी वडवणीच्या कॉलेजमध्ये, वडवणी एक तालुका आहे शेजारी, तिथं 11वी आणि 12वी केली आणि जे माझं BSCचं शिक्षण आहे ते मी धारूरच्या कॉलेजमधून केलं, कला वाणिज्य महाविद्यालय किल्ले धारूरमधून. तर ज्यावेळेस माझं 2017ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असताना काही असे माझे मित्रमैत्रिणी होते कॉलेजचे जे की MPSC वगैरे काहीतरी असं करायचं बोलत होते. म्हणजे मला काही त्यावेळेस जास्त आयडिया नव्हती पण त्यांना माझ्यापेक्षा जास्त आयडिया होती आणि ते MPSC करायचं वगैरे काही म्हणत होते. त्यांनी क्लास वगैरे पण काही जॉईन केलेले होते पुण्यातले. मग मी पण त्यांच्या प्रभावात येऊन मला असं वाटलं की आपण पण आता MPSC काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी 2017चं वर्ष बऱ्यापैकी विचार करण्यातच घालवलं. म्हणजे त्याच्यात काही जास्त आउटपुट वगैरे काही निघलं नाही व्यवस्थित. थोडा अभ्यास कधीतरी करायचो, कधीतरी वाटायचं की नको यार काहीतरी करायला लागलो आपण. पण म्हणजे त्यांच्या प्रभावात येऊन त्यांचं मोटिवेशन घेऊन मी 2018ला बऱ्यापैकी MPSCला सुरुवात केलेली होती. ओके. आता तुम्ही सांगितलं की शाळा 4थी पर्यंत कुठेतरी आणि तिथून पुढे मग ते घरापासून लांब होतं तर कसं शाळेत जाणं व्हायचं? गावातली जी शाळा होती 4थी पर्यंत एकदम घराच्या दारातच आमच्या स्कूल आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत तर काही प्रश्न नव्हता. पण 4थीच्या नंतर गावात शाळा नव्हती. तर 4थीच्या नंतर जर तुम्हाला शिकायचं असेल तर तालुक्याला जावं लागत होतं. मग तालुक्याला जाण्यासाठी एक बस यायची आमच्या गावात तालुक्यावरून रोज सकाळी 9 वाजता. त्या बसमध्ये बसून आम्ही गावातले सगळे विद्यार्थी, आमचे मित्रमैत्रिणी वगैरे आम्ही धारूरच्या शाळेत जायचो आणि संध्याकाळी 5ला बस शाळा सुटली की तिथून आम्ही बस पकडायचो आणि गावात यायचं. असं तब्बल 6 वर्ष आम्ही हा प्रवास केलेला आहे. मग त्याच्यामध्ये खूप काही आठवणी? याच्यामध्ये खूप साऱ्या आठवणी. म्हणजे आम्ही बसमध्ये खूप धिंगाणा करायचो सगळे मिळून. शाळेला कधी बंक मारायचो, फिरत बसायचो धारूरमध्ये. म्हणजे अशा मला वाटतं की माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात ज्या गोड आठवणी ते त्याच आहेत ज्या बसमध्ये मी घालवलेल्या आहेत. कारण की आता तर ते शक्य नाही वाटत कधी करणं. पण कधी जर गावाकडे गेलो तर माझा प्रयत्न असतो की कधीतरी आपल्याला बसला जायला भेटेल का म्हणून. पण आता ते शक्य होत नाही बऱ्यापैकी. स्पर्धा परीक्षांचं जे तुम्ही सांगितलं की मित्रमैत्रिणींकडनं तुम्हाला ह्या करिअर ऑप्शन विषयी कळालं, पण मग त्याचा अभ्यास कसा केला तुम्ही? सेल्फ स्टडी केला की कुठलं मार्गदर्शन घ्यावं लागलं तुम्हाला? कसं? ज्यावेळेस मला ते कळलं त्यावेळेस मी अभ्यास करायचा निर्णय घेतला 2018ला आणि मी सुरुवातीला बीडला आलो.
तर माझा चुलत भाऊ आहे शरद म्हणून, जो की माझ्या पूर्णपणे जी जर्नी माझी लहानपणापासून आतापर्यंतची त्याचा एकमेव खरा साक्षीदार म्हणजे शरद. आणि आम्ही दोघं जण बीडला आलो आणि आम्ही आता ठरवलं की आता काहीतरी आपण अभ्यास वगैरे करू. मग आमच्या मनात असे विचार होते की आपण पुण्याला गेलं पाहिजे. कोणीतरी सांगायचं की यार UPSC करणार आहेस तर मग डायरेक्ट दिल्लीलाच जा. पण आम्ही एक विचार केला की आपण बीडमधून एक ट्राय करू, जर प्रिलिम्स जर बीडमधून जर निघली तर आपण मेन्ससाठी वगैरे पुण्याला जाऊ. मग आम्ही तिथंच अभ्यास सुरू केला. तर त्याच वेळेस माझी 2018ची PSIची प्रिलिम्स निघाली आणि त्यावेळेस कॉन्फिडन्स आला की बीडमधून आपण पास होऊ शकतो. मग त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की बीडमधून प्रिलिम पास होऊ शकतो तर मेन्स पण होऊ शकते. मग मी मेन्स पण बीडमध्ये राहूनच पास झालो. मग असं करत करत मी सगळ्या परीक्षा बीडमधूनच बऱ्यापैकी पास झालो. म्हणजे 2018ची PSIची असेल मेन्स, त्याच्यानंतर 2019ची PSIची मेन्स असेल, 2020ची सहाय्यक कक्ष अधिकारी आणि 2021ची राज्य सेवा सुद्धा मी बीडमधूनच पास झालेलो आहे. तिथंच अभ्यास केलेला आहे पूर्णपणे. ओके. मग असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना सेल्फ स्टडी करायचा असतो, पण काय होतं या प्रवासामध्ये सेल्फ स्टडी करतो म्हणतो आपण, पण कुठेतरी भरकटलंही जातं. काही जणांचं सिलेक्शनही होतं, त्याबद्दल वाद नाहीये. पण मग तुम्हाला काय वाटतं की जर सेल्फ स्टडी मुलं करणार असतील आणि सिलेक्शनही व्हायला हवंच आहे, तर काय डूज आणि डोंट्स असतील? माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्हाला सेल्फ स्टडी जर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक स्ट्रॉंग मोटिवेशन लागते आणि कुणीतरी तुमचा असा पाठीराखा पाहिजे की जे तुम्हाला सतत मार्गदर्शन करेल, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. तर आणि हे जर शक्य नसेल तर तुमची गाडी भरकटू शकते कधी पण. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की मी जर त्यावेळेस जर क्लास जॉईन जर केले असते 2018ला तर कदाचित 2019 मधून मी DYSP झालो असतो. अच्छा. म्हणजे मला 3-4 वर्षाचा जे उशीर लागलेला आहे कदाचित माझ्या सेल्फ स्टडीमुळे लागलेला असं मला वैयक्तिक वाटतंय. पण जर क्लास जॉईन केलेलं चांगलं आहे, पण पूर्णपणे जसे आता जे क्लासचं जे बाजारीकरण वगैरे चालू आहे समजा, या बाजारीकरणात पण पूर्णपणे न अडकता तुम्हाला ज्या ज्या विषयाची गरज आहे समजा क्लास करण्याची, तुम्ही एक स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे. ज्या विषयाची तुम्हाला खरंच गरज वाटते, क्लास करणं गरजेचं आहे का, तर तिथं जाऊन क्लास वगैरे केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या मूळ गावी जाऊन किंवा मूळ जिल्ह्यात जाऊन तिथं पण तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे असं काही गरज नाही की तुम्ही पुण्यातच राहून अभ्यास केला पाहिजे किंवा क्लास ऑफलाईनच केला पाहिजे. ज्या ज्या विषयाची ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज वाटते अभ्यास करताना त्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन घ्या किंवा क्लास पण करू शकता. क्लास केल्याला थोडा फायदा होतो असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे दिशादर्शक म्हणून काहीतरी पाहिजे आपल्याला. एकदमच सेल्फ स्टडी म्हणजे घरात बसूनच आपण आपला अभ्यास करतोय असं रिस्क घेऊ नये शक्यतो. मार्गदर्शक मित्र असेल, क्लास असेल, व्यक्ती असेल, पण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आहे. ओके. मला आता थोडंसं आपण शेवटच्या टप्प्याकडे येणार आहोत, पण त्याच्या आधी मी असं विचारू इच्छिते की हे जे 2020ला 2 सिलेक्शन्स आहेत, त्याच्या आधी सुद्धा तुम्ही आता बोलताना सांगितलं की PSIचं सुद्धा तुम्ही फिजिकल किंवा इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन पोहोचलेला. तर हे जे कंटिन्युअस सक्सेस दिसतोय, म्हणजे पोस्ट जरी तुम्हाला आता 22 मध्ये मनासारखी मिळालेली असली तरी टप्प्यांमध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी पोस्ट मिळालेल्या आहेत. काही जणांचा जर्नी असा असतो की तो सतत फेल्युअर असतं 6-7 वर्ष आणि मग एकदम काहीतरी पोस्ट मिळते, किंवा काही जणांचं असं असतं की नाहीच मिळत सक्सेस कधीच. तर हे जे सातत्य राखलंय तुम्ही, रिझल्ट ओरिएंटेड सातत्य, ते कसं राखलत? मला वाटतं की माझ्याकडे असं काही विशेष गुण वगैरे नव्हता काही, कारण की माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर बघितलं तर असं काही खूप काही चांगलं आहे असं काही नाही. माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणजे मी असा एक विद्यार्थी आहे की ज्यानं शेवटचा क्लास 10वीला बसून केलेला आहे. त्याच्यानंतर मी बेंचवर बसून कधी वर्गात क्लास नाही केलेला, म्हणजे आणि ते पण बीडच्या शाळेत वगैरे केलेला आहे, ते तुम्ही सगळं समजू शकता. आणि त्याच्यामुळे एज्युकेशनल बॅकग्राऊंड वगैरे काही नाही असं, पण एक अशी एक मनात एक मोटिवेशन होतं माझ्या. म्हणजे वडील माझे ऊसतोडणी ठेकेदार होते आणि 2017चा काळ येईपर्यंत असं होतं की त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची खूप पडझड झालेली होती. आणि ती पडझड झाल्यामुळं मला एक असं स्ट्रॉंग मोटिवेशन होतं की ही जी पडझड झालेली ही आपण कुठून तरी भरपाई ह्याची करू शकतो. म्हणून मला बरेच लोक सल्ला द्यायचे की तू ग्रामसेवकची तयारी कर, तू तलाठीची तयारी कर. ओके. मग मला वाटायचं की हे माझी काही भरपाई वगैरे होत नाही ग्रामसेवक किंवा तलाठी करून. आणि आमच्या वडिलांचा पण स्वभाव असा की त्यांना अशी छोटी नोकरी वगैरे केली त्यांना काही जास्त आवडायची नाही. त्यांना वाटायचं की एकतर केलंच तर काहीतरी मोठं कर, नाहीतर मग काहीतरी बिझनेस मध्ये आपण डोकं लावू. मग त्याच्यामुळे माझ्याकडे असं एक स्ट्रॉंग मोटिवेशन होतं की आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवायचंय म्हणून. तर ते मोटिवेशन मला सतत टिकून ठेवत होतं. आणि ज्यावेळेस 2018ला मी पहिल्यांदा प्रिलिम परीक्षा पास झालो त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स आला की आपण कुठलाही क्लास वगैरे न करता आपण प्रिलिम पास होऊ शकतोय, तर आपण ह्या क्षेत्रात नक्कीच आपण टिकून राहू शकतोय. तर ते सतत मोटिवेशन मला देत राहिलं ती प्रिलिम पास होणं एक्झाम, आणि त्याच्यानंतर मी हळूहळू अशा परीक्षा सगळ्या पास होत गेलो. ओके. तर मोटिवेशन हा एक तुम्ही खूप चांगला मुद्दा आता जो मेन्शन केला त्याच्याविषयी मला थोडंसं विचारायला आवडेल. हल्ली काय होतं, म्हणजे बऱ्याच स्टुडंटला भेटलं जातं किंवा काही वेळात कानावर काही गोष्टी येतात की डिप्रेशन येतं अभ्यास सतत करून, सक्सेस मिळत नाही, किंवा मेन्स पास होतो दरवर्षी
वर्षी पण इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो, असं काहीतरी होतं आणि कुठेतरी मग निराशेकडे जातात. तर हे मोटिवेशन आहे, हे बाहेरून मिळवता येतं का, किंवा ते किती काळ टिकतं आणि सेल्फ मोटिवेशनचा रोल काय आहे? मला वाटतं मोटिवेशन कधी पण आतूनच असलं पाहिजे. म्हणजे मला एक तुम्हाला थोडी छोटी स्टोरी सांगायला आवडेल की अज्ञानात कसं सुख असतं माणसाच्या. म्हणजे मी त्यावेळेस मला त्या वाचायला भेटली होती की नेपोलियन बोनापार्ट ज्यावेळेस त्यांच्या लढाईवर चाललेले होते, वाटात आल्प्स पर्वत होता मोठा, आणि आल्प्स पर्वताच्या जवळ गेल्यानंतर त्यांचे सैनिक होते, त्यांना सैनिकांना दिसलं की एवढा मोठा पर्वत आहे, आपण हा कसा पार करायचा, म्हणून सैनिक एकदम घाबरले. तर ते नेपोलियन बोनापार्टकडे गेले, ते म्हणले आम्ही नाही चढू शकत, हा पर्वत खूप मोठा पर्वत आहे म्हणले. तर नेपोलियन बोनापार्ट त्यांना म्हणले अरे हा तर एकदम छोटा पर्वत आहे म्हणले, जो खरा मोठा पर्वत आहे तो याचं बाकी म्हणले, आणि आपण तिथं किमान त्याच्या पायथ्याला जाऊ म्हणले आपण, आणि त्याच्यानंतर आपण विचार करू म्हणले. तर सैनिक म्हणले ठीक आहे. मग सैनिक हळूहळू चढायला लागले. सैनिक पर्वत चढून गेले आल्प्स पर्वत, आणि आल्प्स पर्वत उतरल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो मोठा जे पर्वत आहे तो हाच आहे. त्याच्यामुळे मला असं, मी ज्यावेळेस बीडला अभ्यास करत होतो, मला ह्या कॉम्पिटिशनचा अंदाजच नव्हता. म्हणजे मला माहित नव्हतं की पुण्यात एवढे 1 लाख 2 लाख लोक अभ्यास करतात, एवढ्या वेळा ते नापास होतात, अशी मला कुठलीही कल्पना नव्हती. मी आपलं माझी होडी माझ्या पद्धतीने मी हाकत होतो, आणि त्याच्यातूनच मला सक्सेस भेटत गेलेली. म्हणजे हा आता अजून एक मुद्दा तुम्ही मेन्शन केला की कायम ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये असं जाणवतं. मग ती स्पर्धा परीक्षा 10वी 12वीची मुलं जी सीईटीची तयारी करतात ते असू द्या, किंवा आपल्या ह्या कॉम्पिटेटिव्ह सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम असू द्या, दुसऱ्यांचं काय चाललंय त्याच्यावरून आपण आपलं नॉलेज चेक करायला जातो. आपण आपलं स्वतःचं नॉलेज वाढवण्याकडे भर देत नाही. तर ती अज्ञानात सुख तुम्ही म्हणला, त्याच्यात मला असं वाटतं की ते थोडंसं की मी माझं इम्प्रूव्हमेंट करत राहिलात तुम्ही, की मला आता प्री पास व्हायचे, मला DYSP व्हायचे, किंवा मला IPS व्हायचं, तर ते ध्येय असून तुम्ही तुमचे इम्प्रूव्हमेंट करत गेलात. तर तो पॉइंट खूपच चांगला वाटला मला. अभ्यासाशी रिलेटेड थोडंसं एक विचारते, कारण तुम्ही ह्या STI आणि ASOच्या पण एक्झाम दिलेल्या आहेत, राज्यसेवा पण दिली आहेत, आणि आता तुम्ही बोलताना सांगितलं की UPSCची पण तयारी केली आहे तुम्ही. तर अटेम्प्ट दिलेत का आधी कधी? हो, UPSCचे अटेम्प्ट दिलेत, त्याचे मेन सुद्धा दिलेले आहे. बरं. आणि पुढे द्यायचा मानस आहे? आता द्यायची, यावर्षी तर देणारच आहे मी व्यवस्थित. UPSC मधून मग टार्गेट काय आहे तुमचं? टार्गेट IPS. ओके, सध्या तरी IPS. ऑल द बेस्ट. हवेत आम्हाला तुम्ही IPS म्हणून. तर या वेगवेगळ्या परीक्षांचे सिलेबस वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे त्याची रिक्वायरमेंट पण वेगवेगळी आहे. म्हणजे आता तर 3 टप्पे आलेत ऍडिशन मध्ये, की ASO, STI किंवा राज्यसेवेतून आता DYSP आणि UPSC. आता MPSCचाही सिलेबस सिमिलर झालाय, मेन्सचा 25 पासून होईल तो. बरोबर. पण असं आहे का की UPSCचा अभ्यास केला तर खालच्या परीक्षांची तयारी होऊन जाते, किंवा राज्यसेवेचा अभ्यास केला तर STI ASOचा परीक्षांचा अभ्यास होऊन जातो, का प्रत्येक परीक्षेला वेगळ्या अप्रोचनी अभ्यास केला पाहिजे? आता माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी 2018चं जे वर्ष आहे ते UPSCचा पूर्ण वेळ अभ्यास केला होता. त्याच्यानंतर 2019-20 ला सुद्धा UPSCचा करत होतो. फक्त ज्या वेळेस PSIची किंवा असली कुठली एक्झाम येईल त्यावेळेस थोडंसं 15 ते 20 दिवस किंवा 1 महिनाभर जास्तीत जास्त अभ्यास करायचो, पण बऱ्यापैकी UPSCचा करायचो. UPSCचा अभ्यासाचा एक फायदा असा झाला की तुमची थिंकिंग बिग झाली. म्हणजे तुम्ही आज आपण बघितलं तर रमेश सिंगचं बुक आहे, किंवा लक्ष्मीकांतचं बुक आहे, किंवा UPSCचे इंडिया आफ्टर गांधी वगैरे जे मोठे मोठे बुक आहे, पॉलिटिकल सायन्स वगैरे, तर हे मोठे मोठे पुस्तक वाचायची तुम्हाला एकदा जर सवय लागली तर तुम्हाला MPSCच्या पुस्तकाचं एवढं जास्त काही वाटत नाही. म्हणजे ते पुस्तक तुम्हाला इझी गोईंग आहे एकदम जायला. तर मला वाटतं की माझा जे UPSCचा बेस होता त्या बेसनं मला चांगलं स्ट्रॉंग बनवलं MPSCच्या अभ्यासामध्ये. त्याचा मला MPSCला फायदा झाला. पण प्रत्येक परीक्षेचा अभ्यास वेगवेगळा आहे. म्हणजे UPSCचा सिलेबस खूप मोठा आहे, राज्यसेवेचा सिलेबस तेवढा मोठा नाही, आणि कंबाईन आणि STIचा जे ASOचा आणि STIचा जे सिलेबस आहे ते त्याच्यापेक्षा छोटा आहे. तर मला वाटतं की प्रत्येक एक्झामची म्हणजे 10 ते 20% वेगळी रिक्वायरमेंट 100% आहे. तर आपण सगळा अभ्यास करत असताना ती एक्झाम ज्यावेळेस आलेली तर त्याच्या अगोदर आपण महिना 2 महिने एक्स्ट्रा विशेष वेळ काढून त्या एक्झामसाठी आपण अभ्यास करू शकतो. जसं की समजा राज्यसेवा आहे, तर राज्यसेवेमध्ये लँग्वेजचं महत्व आहे, पण एवढं जास्त नाही जेवढं ASO आणि STIच्या एक्झाम मध्ये आहे. तर तुम्हाला STI आणि ASOची जर एक्झाम जर जवळ आली तर लँग्वेजला तुम्हाला विशेष महत्व द्यावं लागणार आहे. ओके. तर ही जी तुम्ही आता म्हणलात जी परीक्षेची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार अभ्यास थोडासा वेगळा करावा लागेल, तर ती रिक्वायरमेंट मुलांनी ओळखायची कशी? तुमचं काही होतं असं की रिक्वायरमेंट कशी ठरवली तुम्ही आणि कसा अभ्यास शेड्यूल केला? मला वाटतं रिक्वायरमेंट ठरवण्यासाठी काय करायचं की आपले जे सगळ्यात महत्त्वाचे जे मार्गदर्शक असतात ते म्हणजे आपले राज्यसेवेचे अगोदर झालेले प्रिव्हियस इयरचे पेपर. तर तुम्ही पेपर चेक करायचे. पेपर चेक केल्यानंतर तुम्हाला कळून येतं की 50 मार्काला इथं मराठी लँग्वेज आहे, 30 मार्काला इंग्लिश लँग्वेज आहे, म्हणजे ह्याचा शेअर खूप जास्त आहे ना एक्झाम मध्ये. तर
त्याच्यानुसार मग तुम्ही तसे क्वेश्चन बघा. राज्यसेवेत मराठीचे काही क्वेश्चन वेगळे येतात का, कंबाईन मध्ये वेगळे येतात का, किंवा इतर जीएसचे क्वेश्चन मध्ये थोडासा फरक असतो. तर तसे तुम्ही पेपरचं व्यवस्थित अनालिसिस करा. अनालिसिस करून बघा की मग कुठला पार्ट थोडा वेगळा आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही थोडासा स्टडी इकडे तिकडे करू शकता. ओके. थोडंसं आत्ताच्या राज्यसेवेच्या प्रिपरेशनकडे येते तुमच्या जर्नीकडे. तर ऑब्जेक्टिव्ह आहे मेन्स 2024ची शेवटची ऑब्जेक्टिव्ह मेन्स असेल. तर हे सगळं जे ऑब्जेक्टिव्हचा अभ्यासाचा प्रकार आहे आणि तो आता संपणार आहे, त्याच्यामुळे मुलांच्या मनामध्ये थोडीशी आता चलबिचल आहे की एकदम ट्रान्झिशन, म्हणजे जे मुलं पूर्वीपासून अभ्यास करतायत, फ्रेश जे येतील ते डिस्क्रिप्टिव्हच्या मानानेच तयारी करतील. पण जे जुने विद्यार्थी आहेत, ज्यांचा 1 अटेम्प्ट झालाय, 2 अटेम्प्ट झालाय, किंवा ज्यांनी आता ह्या अटेम्प्टसाठीच प्रिपेअर केलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये द्विधा परिस्थिती आहे की हा अटेम्प्ट देऊ का आता कंबाईनवरच फोकस करू, राज्यसेवा सोडूनच देऊ. त्यांच्यासाठी काही मार्गदर्शन सांगू शकाल? हो नक्कीच. कारण कसं की आता आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जवळपास स्वीकारलेला आहेच, 2025 पासून लागू होणारच आहे. कारण की ते आंदोलन वगैरे झाले आपल्या सगळ्याला माहिती आहे. सरकार काय माघार घेईल म्हणून असं काही वाटत नाही. आपण आता त्यांचा जो निर्णय त्याचा आदर करायलाच पाहिजे. तर माझं असं याच्या बाबतीत मत आहे की 2024 अटेम्प्ट तर तुम्ही चांगल्यापैकी द्या. 2025ला जरी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम जरी झाली असेल, पण एखाद्याची राज्यसेवा करण्याची जर इच्छा जर असेल तर तुम्ही राज्यसेवा करू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम, आता युपीएससीचा ज्यांनी स्टडी केलेला आहे अगोदर, तर ते लोक नक्की स्ट्रॉंग असणार आहे तिकडल्या, ज्यांनी केला नाही त्यांच्यापेक्षा. तर तुम्ही त्याच्यासाठी विशेष वेळ काढून एक 5-6 महिन्याची तयारी, 6 महिन्यात तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर होऊ शकता. की जसं की तुमच्या रायटिंग स्किल येतं किंवा काही तुमचा ऑप्शनल आहे, त्या सब्जेक्ट सोबत तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्ष घेऊ शकता तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर व्हायला, आणि त्यांच्या बरोबरीला जाऊन तुम्ही ती पण एक्झाम चांगल्यापैकी देऊ शकता. कारण की आपण युपीएससीत पण बघितलेलं आहे की मराठी मुलांचा टक्का आता वाढत जातोय. आपण तिथं पण जर व्यवस्थित स्टडी केला तर आपण तिथं पण पास होतोच आहे. तर राज्यसेवा पण आपण नक्कीच पास होणार आहे. त्याच्यात काही असं वेगळं खूप जास्त अवघड आहे किंवा असं काही वाटत नाही. आणि ज्यांना असा थोडा कॉन्फिडन्स नाही की आपण डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये पास वगैरे होऊ शकतोय, त्यांच्यासाठी कंबाईन इज बेस्ट ऑप्शन. ओके. तर तुमचं एमपीएससीला तर काही माध्यमाचा प्रश्न येत नाही, पण युपीएससीला तुमचं मेन्सचं माध्यम कोणतं होतं? मॅडम युपीएससीला माध्यम माझं हिंदी होतं. बरं, पण म्हणजे हिंदी भाषेवरती कमांड होती का? कसं नॅरो डाऊन केलं तुम्ही की आपण हिंदी मीडियम मधनं देऊया? त्याचा एक वेगळा किस्सा आहे. तर झाला असा विषय की मी ज्यावेळेस युपीएससी करायचं ठरवलं होतं, मी पुण्यात आलो आणि पुण्यातलं एक पुस्तकाचं मोठं दुकान आहे, तर तिथं गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की मला त्यावेळेस काहीच माहिती नव्हती, म्हणजे मला कुठली आयडिया नव्हती. मी एक टीना दाबे मॅडम IAS आहे त्यांची एक लिस्ट काढली होती आणि त्या लिस्ट काढून आलो होतो. आणि त्यावेळेस मी त्यांना विचारलं दुकानदाराला की मला हे बुक पाहिजेत. तर त्यांनी मला सांगितलं की हे बुक इंग्लिश लँग्वेजमध्ये, आणि माझी इंग्लिश तेवढी स्ट्रॉंग नव्हती. मग त्यांना मी विचारलं की परत हे मराठीमध्ये आहेत का? ते म्हणले मराठीत उपलब्ध नाहीत, एक तर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये. मग मी दगडापेक्षा इटकर मऊ म्हणल्यासारखं इंग्लिश घेण्याच्या ऐवजी म्हणलं चला आपण हिंदीमध्ये ट्राय करू. मग मी त्यावेळेस त्यांनी मला हिंदीतले सगळे बुक दिले, ते मी हळूहळू वाचत गेलो, समजून घेत गेलो. मला ती लँग्वेज आवडायला लागली आणि त्या लँग्वेजचा एक चांगला फ्लो बनला. त्याच्यानंतर मी हिंदीचे न्यूजपेपर, दैनिक जागरण आहे, त्याच्यानंतर जनसत्ता आहे, दैनिक भास्कर आहे, ते न्यूजपेपर पण हळूहळू वाचा गेलो. आणि ती लँग्वेज कधी आपलीशी झाली मला कळलंच नाही. म्हणजे कधी कधी तर माझी अशी परिस्थिती झाली होती की मला मराठीतून डिस्क्रिप्टिव्हचे पेपर लिहिता येत नव्हते, पण हिंदीतून मी चांगल्यापैकी लिहू शकत होतो. त्याच्यामुळे तो हिंदीचा प्रवास तसा झालेला. ओके. पण आता जी मुलं आहेत ज्यांना एमपीएससी आणि युपीएससीचा सिलेबस सेम आहे, तर माध्यम निवडताना काय पाळायला पाहिजे असं सांगू शकाल की इंग्रजी घ्यायचं का मराठी घ्यायचं? बऱ्याचशा मुलांसमोर इंग्रजी किंवा मराठी माध्यम हे 2च ऑप्शन आहेत. कारण आपल्याकडचं हिंदी म्हणजे असं थोडंसं मूवीज मध्ये वगैरे बघतो तशा पद्धतीचं हिंदीत लिहून उपयोग नसतो. तर मग कसं माध्यम निवडलं पाहिजे? हिंदी निवडणे हा काही ऑप्शन नाही आपल्यासाठी, कारण की तो माझा एक वेडेपणा होता आणि मी तसं करत गेलो. तर माध्यम निवडताना मराठी आणि इंग्लिश आपल्याकडे 2 पर्याय आहेत. तर ज्यांची इंग्लिश चांगल्या पद्धतीने झालेली, ज्यांचं अकॅडमिक वगैरे चांगले इंजिनिअरिंगचं किंवा डॉक्टर फील्डचे लोक आहेत, तर ते इंग्लिशमध्ये चांगली तयारी करू शकतात. कारण की आपल्याला राज्यसेवा पण आता इंग्लिशमध्ये देता येणार आहे, तर ते इंग्लिशमध्ये करू शकतात. आणि ज्यांना इंग्लिश जमणार नाही, तर माझा एक मित्र आहे असाच, तर त्याला इंग्लिश अगोदर जमत नव्हती, तर त्यानं 1 वर्ष पूर्णपणे वेळ देऊन इंग्लिश अगोदर त्यानं चांगली तयार केली होती. तर तुम्ही तसं पण करू शकता. किंवा तुम्हाला ते पण जर जमत नसेल तर मराठी माध्यमातून सुद्धा आतापर्यंत युपीएससी पास झाले आपल्याकडे बरेच, जसे की आपले आन्सर सिक्सर आहेत, असे बरेच उदाहरण आपल्याला भेटतील जे की मराठी माध्यमातून तुम्ही तयारी करून शकता. फक्त लँग्वेजच्या थोड्याशा अडचणी असतात, कारण की आपण इंग्लिशचा पेपर आहे ते कमी वेळेमध्ये जास्त कव्हर करू शकतो, मराठीत तेवढं कव्हर करता नाही येणार. इंग्लिशमध्ये कंटेंट खूप जास्त उपलब्ध आहे, मराठीमध्ये तेवढं उपलब्ध नाही. थोड्या अडचणी सगळीकडे आहेत, पण मला वाटतं की तुम्ही जर चांगली तयारी जर केली त्याच्यात, तर तुम्हाला त्या अडचणीवर मात करता येऊ शकते. युपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर बोलतोच आहे, तर तुम्ही मेन्सही दिलेली आहे, तर आम्हाला थोडंसं मार्गदर्शन पर तुमची असलेली एखादी बुक लिस्ट जी प्रिपरेशन केलेली ती सांगा ना. हो, मी सांगल आणि आपण शेअर पण करू. तर
राज्यसेवेत सांगू? हो. येस. तर राज्यसेवेचं जर सांगायचं झालं तर मी बरेच बुक असे होते राज्यसेवेचे जे की मी हिंदी भाषेतून राज्यसेवेचा पण अभ्यास करत होतो. ओके. तर बुक लिस्ट अशी आहे की जे हिस्ट्रीचं बुक आहे ते मी आर्यन पब्लिकेशन्स वापरत होतो. त्याच्यानंतर समाधान महाजन सरांचं पण मी बुक वापरलेले, बिपिन चंद्र पण वाचलेले मी, आणि युपीएससी साठी ते इंडिया आफ्टर गांधी, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स वगैरे ते सगळे वाचलेलेच आहेत. तर हिस्ट्रीचा बेस चांगला झाला होता. त्याच्यानंतर जिओग्राफीचं बुक आहे आपल्या, ते सौदी मी व्यवस्थित वाचलेलं, एकदम सौदी वाचलेलं, आणि युपीएससी साठी माजी दुष्यंत सरांचं एक वाचलेलं होतं. तर राज्यसेवा जे करणारे लोक आहेत त्यांना सौदी मला वाटतं एनफ आहे, त्याच्यापेक्षा बुक मला वाटत नाही की चांगला आहे म्हणून. तर त्याच्यानंतर जे पॉलिटी ते लक्ष्मीकांत इज मास्टर, कारण की लक्ष्मीकांतला पर्याय नाही, तुम्हाला लक्ष्मीकांत एकदम पाठच करावं लागणार आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमीसाठी मी अगोदर रमेश सिंगचं वाचलेलं, पण राज्यसेवेसाठी पूर्णपणे किरण देशले सरांचे दोन्ही बुक मी व्यवस्थित वाचलेली. तर मला वाटतं ते पण पुरेसे, ते वाचल्यानंतर कुठले वाचण्याची गरज नाही पडणार. त्याच्यानंतर इथिक्सचं जे बुक आहे ते जी सुब्बाराव सरांचं आहे, ते पण मी प्रिपेअर केलेलं चांगलं. आणि आपले चालू घडामोडीसाठी परिक्रमा मासिक आहे, किंवा युनिक अकॅडमीचं आहे, किंवा मग योजना आहे, कुरुक्षेत्र आहे. तर असे बुक मी वाचलेले सगळे. तर एक अशी आपल्याला बुक लिस्ट सांगता येऊ शकते. त्याच्यानंतर मग मेन्समध्ये वेगवेगळे पार्ट आहे, जसे की GS2 साठी अध्ययनचं बुक आहे, त्याच्या अगोदर युनिकचे पण बुक होते चांगले. GS3 साठी खाटेकर सरांचं बुक आहे, अध्ययनचं पण आहे, चांगलं बुक आहे. सायन्स टेक साठी सचिन भस्के सरांचं बुक आहे. अशी ती बरीच एक लिस्ट आहे, आपण सगळी शेअर करू ती व्यवस्थित. येस, चालेल, नक्की लिहून. पुढच्या प्रश्नाकडे जाते आहे. आता हे आत्ताचा जो तुमचा अटेम्प्ट आहे, म्हणजे 2022चं जे सिलेक्शन झालेलं आहे DYSP म्हणून, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूला खूपच छान मार्क मिळालेले आहेत. 73 गुण मिळालेले आहेत आपल्याला इंटरव्ह्यूला. तर सगळे इंटरव्ह्यू जे आहेत, आता मी मॉक इंटरव्ह्यूकडे जातच नाहीत, फायनल इंटरव्ह्यूज तुमच्याकडे इतके आहेत की त्या इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही कसं सामोरं गेलात त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. की बेसिकली इंटरव्ह्यूला आयोगाच्या जाताना कुठलाही, म्हणजे UPSC असू दे, MPSC असू दे, काय बेसिक आपण त्याच्यामध्ये केलं पाहिजे प्रिपरेशन? येस येस. मॉक इंटरव्ह्यू बाबत जर बोलायचं झालं तर मॉक इंटरव्ह्यू मी दिलेलेच नाहीत. अरे वा. मी फक्त एकदा गेलो होतो सह्याद्री अकॅडमीला, आपले जे अरसुळ सर आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी थोडंसं मला मार्गदर्शन केलेलं होतं, पण मी मॉक वगैरे जास्त काही दिलेले नाहीत. आणि जे काय दिले ते आयोगाचे इंटरव्ह्यू दिलेले. तेच म्हणलं की मॉक इंटरव्ह्यूची गरजच नाही, आयोगाचेच एवढे इंटरव्ह्यू आहेत तुमच्याकडे. 2018च्या PSIच्या ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलो होतो, त्यावेळेस तो इंटरव्ह्यू मेश्राम सरांनी घेतला होता, आणि त्यावेळेस 21 म्हणजे ऍव्हरेज दिले, त्यावेळेस 21 ते ऍव्हरेज द्यायचे. त्याच्यानंतर 2019चा इंटरव्ह्यू 2020 मध्ये झालेला होता, त्यावेळेस जाधव सर होते, त्यांनी 24 दिले होते. तर त्या दिवसाचे चांगले मार्क होते. त्याच्या बरोबर ज्यावेळेस 2019चा इंटरव्ह्यू झाला 2021ला, तर त्याच्या बरोबर मी 15 ते 20 दिवसांना राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला होता, जाधव सरांकडेच दिला होता. तर त्या इंटरव्ह्यूला त्यांनी मला 43 मार्क टाकले होते. मग त्यावेळेसचे 43 मार्क पुन्हा 2021ला परत इंटरव्ह्यू दिला राज्यसेवेसाठीचा, त्यावेळेस मला पॅनल वाघ सरांचा होता, तर त्यावेळेस मला त्यांनी 53 मार्क टाकलेले. इंटरव्ह्यू असा कॅज्युअल झाला, त्यांनी 53 मार्क टाकले. आणि मग इंटरव्ह्यूला मला असं एक अंडर कॉन्फिडंट होतो मी की इंटरव्ह्यूला मार्क मला येतच नाहीत. म्हणजे पूर्णपणे मी यावर्षी सुद्धा तयारी धरून चाललो होतो की 60 यायला पाहिजेत आपल्याला, 60 अबव व्हायला पाहिजे. पण यावर्षी पांढरपट्टे सरांचा पॅनल होता, पांढरपट्टे सरांना मार्क पण चांगले दिले. आणि त्या दिवशीचा माझा इंटरव्ह्यू पण एकदम चांगला, संभाजीनगरला इंटरव्ह्यू झालेला होता, छत्रपती संभाजीनगरला. आणि त्या दिवशी माझा असा एक पहिला इंटरव्ह्यू होता जे की 35 ते 40 मिनिटं चालला होता. बरं, एवढा वेळ काय काय ग्रिल केलंय त्यांनी तुम्हाला? त्यांनी भरपूर काही ग्रिल केलं. म्हणजे माझ्या अगोदरची जी पार्श्वभूमी होती की होम डिपार्टमेंटला मी सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून 1 वर्ष काम केलेलं होतं. त्याच्यानंतर माझा पहिला प्रेफरन्स DYSP होता, आणि ते कसं त्यांना सगळं जुळून आल्यासारखं दिसलं. मग त्यांनी DYSP ह्या शब्दाभोवती माझा 30 मिनिटं जवळपास इंटरव्ह्यू घेतला, आणि 5 मिनिटं माझे काही वेगळे घेतले असतील. तर त्यांनी मला खूप सारे क्वेश्चन विचारले की आता जे झालेलं आंतरवली सारटीचं जे प्रकरण आहे, तू जर तिथं DYSP असतास तर ते कशा पद्धतीने हँडल केलं असतंस, किंवा आरक्षणाचे वेगवेगळे मुद्दे, मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल विचारलं त्यांनी, मंत्रालयातल्या कामाबद्दल विचारलं. तर असा एक खूप मोठा एक इंटरव्ह्यू झाला होता 35-40 मिनिटाचा. आणि मला आता आठवते की MPSCचे एक वर्षाचे होते जे की माझ्या ओळखीचे झाले होते तिथे गेल्यानंतर. ते माझा ज्यावेळेस इंटरव्ह्यू चालू होता त्यावेळेस बाहेर ते वेळ लावून बसलेले होते, आणि ते ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस म्हणले अरे तुझा इतका वेळ इंटरव्ह्यू कसं काय चालला म्हणले. तर त्यांना म्हणलं सर असे मला प्रश्न विचारले. तर मला त्यांनी सांगितलं होतं की तुला डेफिनेट सांगतो म्हणले 65च्या खाली मार्क नाही येणार, म्हणजे तू लिहून घे म्हणले की 65च्या खाली नाही येणार, त्याच्यापेक्षा जास्तच येणार मार्क. आणि मला ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी त्यांनी कॉल केला, मी बघ तुला बोललेलो खरं झालं का नाही.
तर हे काय बदल केलात मग इंटरव्ह्यू मध्ये मार्क चांगले कशामुळे आले असं वाटतं? इंटरव्ह्यू मध्ये मार्क चांगले येण्याचं कारण एक असं होतं की ज्यावेळेस 2022च्या इंटरव्ह्यूला गेलो होतो मी, तर त्याच्या अगोदर मला 1 वर्ष मंत्रालयात काम करण्याचा एक्सपिरियन्स होता आणि मला एक मंत्रालयातला कॉन्फिडन्स पण होता. म्हणजे मला जी भीती जी वाटत होती ती आता भीती राहिलेली नव्हती. आणि ते एक होतं वनामतीतली जी ट्रेनिंग झाली होती तिथं पण माझा थोडा कॉन्फिडन्स आणि थोडा बिल्ड झालेला. तर तो मला वाटतं की कॉन्फिडन्सचा पार्ट होता तो. मी एकदम फुल कॉन्फिडंट होतो की 2022च्या इंटरव्ह्यू बद्दल. मला वाटतं जास्त काही मी तयारी नव्हती केलेली, कारण इंटरव्ह्यू मध्ये कुठले क्वेश्चन येतील काय सांगता येत नाही. एक साधी बेसिक तयारी करून जा आणि तुमचे जे विचार आहेत त्याच्याबद्दल फक्त स्पष्टता ठेवा आणि कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू देऊन या, चांगले मार्क येऊन जातील. ओके. थोडंसं तुमचं जे काम केलेलं आहे तुम्ही पोस्ट वरती, त्या कामाविषयी आम्हाला थोडं सांगा. असिस्टंट सेक्शन ऑफिसर जे गृह विभागामध्ये 2020चं सिलेक्शन आहे, तर ते किती काळ होतात तुम्ही त्या पोस्टवर? ते मॅडम जवळपास 9 ते 10 महिने होतो. ओके. कामाविषयी थोडंसं सांगू शकाल? नक्कीच. सहाय्यक कक्ष अधिकारी जी आपली मंत्रालयातली हायरार्की सिस्टम आहे त्याचा एक पार्ट आहे. म्हणजे आपण हायरार्की सिस्टम जर बघितली तर खालून वरी शिपाई असतो, शिपाईच्या नंतर क्लार्क असतो, क्लार्कच्या नंतर ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी असतो आणि त्याच्यावर सेक्शन ऑफिसर असतो जे की आपला राज्यसेवेतलं क्लास 2चं पोस्ट आहे. त्याच्यावर अवर सचिव, उपसचिव आणि जॉईंट सेक्रेटरी अशी हायरार्की असते आणि त्याच्यावर आपले अपर मुख्य सचिव वगैरे. तर सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याचं म्हणजे आपण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यानं डेस्क सिस्टम स्वीकारली 1969ला, तर डेस्क सिस्टम म्हणजे मंत्रालयात वेगवेगळे विभाग पाडलेले आहेत आणि त्या विभागामध्ये वेगवेगळे डेस्क आहेत. तर गृह विभागात तिथं आमच्याकडे 58 डेस्क होते आणि प्रत्येक डेस्कला तुमचं कामाचं स्वरूप वेगवेगळं वाटून दिलेलं आहे. तर आमच्या जे मग डेस्कमध्ये किती माणसं? 5 माणसं काम करणार. एक सेक्शन ऑफिसर, 2 असिस्टंट सेक्शन ऑफिसर, 2 क्लार्क आणि एखादा शिपाई. तर अशी एक कमिटी आणि ती कमिटी तुमचे रोजचे कामं पार पाडणार. तर माझा जे डेस्क होता तर त्या डेस्कचं काम असं होतं की जे पूर्ण विदर्भ, पुणे सिटी, पुणे ग्रामीण आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई, तर इथले जे गुन्हे घडणार होते तर त्या गुन्ह्याच्या विरोधातले काही समजा स्थानिकचे जे पोलीस स्टेशन आहेत किंवा SP ऑफिस आहेत त्यांनी एखादी केस जर फाईल वगैरे केली नाही तर लोक त्याच्या विरोधात अपील आमच्याकडे करायचे, गृह विभागाकडे, किंवा मग कोर्टातले त्याच्या संदर्भातले जे काही काम असतील वगैरे तर ते आम्ही बघायचो, किंवा विधानसभेतले काही प्रश्न उत्तर वगैरे असायचे तारांकित तर त्याचे उत्तर पण आम्हीच बनवून द्यायचो. अशा स्वरूपाचं काम असायचो आणि ते आम्ही 5 जण मिळून करायचो व्यवस्थित, सगळेजण मिळून. तर हे असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून तुमचं ज्या वर्षी झालं सिलेक्शन त्याच वर्षी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून पण झालं होतं. तर फायनल कसं केलं की STI म्हणून जायचं की ASO म्हणून जायचं? काय कशा पद्धतीने ऑप्ट आउट केलं? मला असं म्हणजे इथं सांगा वाटतं की माझी जी लाईफ आहे ती बऱ्यापैकी माझ्या मित्रांनी आर्टिक्युलेट केलेली. ओके. कारण की कसं झालं होतं, 2 सिलेक्शन एकाच वेळी झाले. माझा कल STI जॉईन करण्याकर होता, कारण की मला ते मुंबईची लाईफ वगैरे आवडत नव्हती. म्हणलं STI जॉईन करू, आपल्याला पुणे वगैरे कुठेतरी भेटल आणि STI जॉईन करू. पण ते असं झालं की लिस्ट आली जॉईनिंगची आणि लिस्टमध्ये माझा गृह विभाग पडला. तर त्याच्यामुळे माझे जे रूम पार्टनर होते पुण्यातले त्यांनी मला ते म्हणले की STI आपल्याला जॉईन नाही करायचं, आपल्याला जॉईन करायचं ASOच करायचं गृह विभाग भेटल्यामुळं. आणि ते पण PSI ची वगैरे तयारी करत होते, त्याच्यामुळे त्यांना गृह विभागाविषयी विशेष आवड होती. मग मी पण त्यांचं ऐकून गृह विभाग जॉईन केलेलं. ओके. आता तुमचं जवळपास 1 वर्ष माझ्या मते स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम चालू आहे, गेले वर्षभर. तर कधीपासून ही पोस्ट आहे आणि काय काम आहे स्किल डेव्हलपमेंट ऑफिसरचं आणि कोणत्या लेवलची ती पोस्ट आहे तेही सांगा मला. स्किल डेव्हलपमेंटची जी पोस्ट आहे ती 2021च्या राज्यसेवेतून भेटलेली. ही क्लास 2 गॅजेटेड पोस्ट आहे स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून. तर त्याची आमची ट्रेनिंग सुरू झाली होती वनामतीला. म्हणजे जशी इथं यशदाला क्लास 1ची होती तशी क्लास 2 सगळे वनामती नागपूरला जातात. 3 ऑक्टोबर 2023 पासून आमची ट्रेनिंग स्टार्ट झाली. त्याच्यानंतर 2 महिने आमचा फाउंडेशनचा कोर्स झाला तिथं. त्याच्यानंतर 2 महिने आमच्या वेगवेगळ्या कंपल्सरी अटॅचमेंट असतात, जसं की दिल्ली दर्शन आहे, महाराष्ट्र दर्शन आहे, वेगवेगळ्या अशा. त्या 2 महिने आमच्या अटॅचमेंट झाल्या. ट्रायबल अटॅचमेंट आहे, विलेज अटॅचमेंट, अशा 2 महिने झाल्या. आणि 2 महिन्यानंतर आमची टेक्निकल ट्रेनिंग झाली. म्हणजे त्या पदाचं जे काम असतं आपल्याला करायचं ऑन फील्ड, तर ते आम्हाला 2 महिने शिकवलं गेलं. तर त्याची आता सध्या मला 18 मार्चच्या नंतर जॉईनिंग भेटलेली. मला सातारा डिस्ट्रिक्ट अलॉट झालेला आहे. तर तिथं प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा कौशल्य विकास केंद्र म्हणून एक असं ऑफिस असतं. त्या ऑफिसचा जे प्रमुख असतो तो सहाय्यक आयुक्त असतो आणि त्याच्या अंतर्गत काम करण्यासाठी 1 ते 2 स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर असतात आणि बाकीचा सगळा स्टाफ असतो. तर त्या ऑफिसच्या माध्यमातून जे बेरोजगार युवक आहेत
आणि जे उद्योजक आहेत यांच्यातलं जे गॅप आहे ते गॅप भरून काढण्याचं काम आम्ही करतो. जे बेरोजगार युवक आहेत त्यांना विविध कोर्स चालवून त्यांच्यासाठी, तर त्यांना आम्ही एक स्किल वर्कफोर्समध्ये त्यांचं कन्वर्ट करतो त्यांना, आणि आम्ही त्यांना उद्योजकांना देतो. आणि अशा पद्धतीचं आम्ही काम करतो. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना असेल, किंवा आता केंद्र सरकारची आता नवीन आलेली विश्वकर्मा योजना असेल, त्या योजनाचं इम्प्लिमेंटेशन आमच्या ऑफिसच्या माध्यमातूनच केलं जातं. म्हणजे रोजगार निर्मिती होते आहे या ज्या काही सरकारचे आपण मिशनचा अभ्यास करतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशनचं काम तुम्ही इथे केलेलं आहे. तुम्ही आता ट्रेनिंग मध्ये एक उल्लेख केलात की आदिवासी भागांमध्ये अटॅचमेंट आहे, गावांमध्ये अटॅचमेंट आहे. कुठे कुठे नेतात? क्युरिओसिटी म्हणून विचारते. यशोदाचे जे अटॅचमेंट होतात ते आपला नगरचा जे अकोले तालुका वगैरे आहे किंवा इकडला जे आपला ट्रायबल बेल्ट आहे इकडं घेऊन जातात. आणि जे वनामतीचे जे अटॅचमेंट आहे ते बऱ्यापैकी अमरावती किंवा मग त्या साईडला नागपूरच्या साईडला गोंदिया, भंडारा इथे एक आदिवासी गावामध्ये घेऊन जातात आणि आपल्याला पूर्णपणे आदिवासी गावामध्येच 8-10 दिवस राहावं लागतं. मग त्यांचं जे जीवन आहे ते आपल्याला जवळून अनुभवायला भेटतं. मग त्यांच्यामध्ये जातो आपण, त्यांच्यासोबत आपण जेवण करतो, त्यांचे मुलं कसे शिकतात, तिथल्या शाळा कशा आहेत, तिथलं इन्फ्रा कसं डेव्हलप झालेलं आहे का, त्यांच्या काय काय समस्या आहेत, ह्याचा एक पूर्णपणे आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि त्याचा रिपोर्ट आपल्याला वनामतीला सादर करायचा असतो. ओके. परीक्षेचा अभ्यास करत असताना कधी असा विचार आला नाहीये मनामध्ये, असं दिसतंय म्हणजे, पण मुलांनी प्लॅन बी चा विचार केला पाहिजे का? मला वाटतं 100% प्लॅन बी चा विचार केला पाहिजे. कारण की क्षेत्र एवढं अनिश्चित आहे. कारण की आपण बघतो की एमपीएससी दरवर्षी जास्तीत जास्त 1,500 ते 2,000 पर्यंत जागा भरत असेल आणि अभ्यास करणाऱ्या मुलांची संख्या 1.5 ते 2 लाख तर 100%च असेल. तिथले किमान लाखभर तर मुलं असे असतील की जे सिरियस अभ्यास पण करतात. तर मला वाटतं की जे इंजिनिअरिंग किंवा कुठलं तरी वोकेशनल एज्युकेशन घेऊन आलेले लोक आहेत तर त्यांच्याकडे एक प्लॅन बी असतोच. पण बाकीचे जे लोक आहेत समजा माझ्यासारखे जे की बीएससी किंवा बीए वगैरे बीकॉम करून आलेले तर ह्यांना सुद्धा एक त्यांच्या मनात एक कन्सेप्ट ठेवली पाहिजे की आणि एक ठरवून घेतलं पाहिजे स्वतःला की आपण एवढ्या दिवस अभ्यास करायचा आहे आणि एवढ्या दिवसात जर पोस्ट जर नाही निघली तर आपण अशा बिझनेसमध्ये जाऊ किंवा इकडे जाऊ. कारण की आता शासनानं पण भरपूर साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जशी मुद्रा योजना आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आहे. तुम्ही जर व्यवस्थित बँकेला कन्व्हिन्स जर करू शकला तर बँक पण तुम्हाला कर्ज द्यायला आता तयार होत आहेत. म्हणजे आता परिस्थिती हळूहळू बदलत जाते. त्याच्यामुळे घाबरून न जाता तुम्ही एक स्वतःला ठरवून वेळ द्या. म्हणजे समजा तुम्हाला किती द्यायचं, 3 अटेम्प्ट द्यायचे, 4 अटेम्प्ट द्यायचे, आणि त्याच्यानंतर जर तुमचं क्लिअर जर होत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे एमपीएससी असं काय एकमेव क्षेत्र नाही जिथून तुम्ही चांगलं काम करू शकता. मला वाटतं की असे भरपूर काही क्षेत्र आहेत, बिझनेस आहे किंवा वेगवेगळे उद्योग आहेत, तिथं तुम्ही जाऊन पण चांगलं काम करू शकता. नियोजन खूप वेळा करतो आपण, म्हणजे 100 प्लॅन्स असतात, तो इम्प्लिमेंट होत नाही, मग पुन्हा प्लॅन बनवतो. हे खूप मुलं करताना बघितलेलं आहे. पण त्या प्लॅनिंग मध्ये काय चुकत असावं असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट तर प्लॅन जास्त हेक्टिक बनवू नका. म्हणजे माझं असं मत आहे की तुम्ही 12 तास किंवा 14 तास किंवा 16 तास अभ्यास करायचा जर प्लॅन जर बनवला तर हे काय प्लॅन सक्सेस होणार नाही. तुम्ही छोटा प्लॅन म्हणजे 8 तासाचाच अभ्यास करा, फक्त रेग्युलर करा. आणि काही अशा मला वाटतं की अशा काही गोष्टी आहेत ज्या की एमपीएससीच्या मुलांनी पाळल्या पाहिजेत. म्हणजे जसं आपले मुलं जे एमपीएससी असतात ते न्यूजपेपर वाचण्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे युपीएससीचे जे मुलं ते न्यूजपेपर कंटिन्यू असतात. तर आपल्या मुलांना सुद्धा एक लोकसत्ता आहे आणि एक दुसरा द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस आहे. तर असे न्यूजपेपर वाचण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. डेली न्यूजपेपर पण वाचला पाहिजे. त्याच्यामुळे एक अप्रोच बिल्डिंग व्हायला त्यांना मदत होते. आणि प्लॅन जास्त हेक्टिक बनवू नका. प्लॅन साधा बनवा, सरळ बनवा, थोडासा फ्लेक्झिबल पण असू द्या. त्याच्यात थोडासा तुम्ही प्लॅन मध्ये तुम्ही मी तर काय करायचो की दर आठवड्याला कुठेतरी फिरायला 100% जायचो. मला स्विमिंगचा छंद होता, त्याच्यामुळे मी तो छंद जोपासण्यासाठी म्हणजे इव्हन मेन्सच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा मी स्विमिंगला गेलेलो आहे. म्हणजे तुम्ही छंद वगैरे जोपासा व्यवस्थित. मित्रमैत्रिणी जर असेल त्यांना पण वेळ देऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. घरच्यांना पण वेळ द्या. आणि एवढ्या सगळ्यांना वेळ दिल्याच्या नंतर तुम्ही प्लॅन पण तुमचा व्यवस्थित इम्प्लिमेंट करू शकता. असं काही जास्त वाटत नाही मला त्याच्यात. मला असं आहे, बऱ्याच वेळा जाणवलं की पेपर वाचला पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे, असं आम्ही पण बऱ्याच वेळा सांगतो. पण युट्यूब चॅनलवरती किंवा व्हॉट्सअपवरती ज्या PDF फिरतात ना, शॉर्ट नोट्स काढलेल्या असतात पेपरच्या, त्याच्याकडेच मुलं वाचणार. आणि पेपर वाचला तर म्हणतात हो वाचलाय. कारण त्या नोट्समध्ये बऱ्याच वेळा असं होतं की अग्रलेख किंवा ज्याच्यातून आपली बौद्धिक पातळी निर्माण होणार आहे ना, त्याच्या नोट्स नसतात त्याच्यामध्ये. मग हे जे मोबाईलचा जो खतरा आहे त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे? तर न्यूजपेपरच्या नोट्स बद्दल जर बोलायचं जर झालं तर माझं तर स्पष्ट मत आहे की अशा कुठल्या तुम्ही जे येतात तुम्हाला आर्टिकल्स वगैरे ते वाचू नका. तुम्ही डायरेक्ट पेपर घ्या 5 रुपयाचा विकत. अगर ऍप आहे चांगले मोबाईल आता तुम्ही ऑनलाईन पण वाचू शकता. आता टॅब तर बऱ्याच जणांकडे झाले. तर तुम्ही न्यूजपेपर पूर्ण वाचा. त्याच्यात मी सांगणार नाही की तुम्ही हे वाचा ते वाचा. तुम्हाला जे आवडतं ते वाचा. संपादकीय वाचा किंवा कुणाला पॉलिटिकल जर न्यूज आवडत असेल तर ते वाचा. कारण की याच्यामुळे काय होतं की मला वाटतं की तुमची आकलन क्षमता चांगली होती. म्हणजे
तुम्ही न्यूजपेपर जर कंटिन्यू जर करत जर असाल तर राज्यसेवेच्या जे मेन्सचे पेपर आहेत त्या मेन्सच्या पेपरमध्ये तुम्हाला खूप कमी वेळात जास्त क्वेश्चन सोडावं लागतात. तर तुमची आकलन क्षमता जर चांगली जर असेल तर तिथं तुम्हाला सुद्धा फायदा होतो न्यूजपेपर वाचल्याचा. आणि बरेच असे क्वेश्चन असतात की मला वाटतं की राज्यसेवेमध्ये 20% क्वेश्चन असे असतात जे की तुम्हाला कुठल्या बुक मध्ये सापडत पण नाहीत, तर ते तुम्हाला स्वतःचे जे लॉजिक आहे त्याच्यानुसार तुम्हाला सोडावं लागतात. आणि असं न्यूजपेपर वगैरे वाचल्याच्या नंतर तुमचं लॉजिक पण चांगलं डेव्हलप होतं. आणि राहिला विषय मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा वापराचा, तर माझं तर मी आता जोपर्यंत मला सहाय्यक कक्ष अधिकारी पोस्ट भेटत नव्हती तोपर्यंत इंस्टाग्राम माझं पूर्णपणे 3 वर्ष तर मी ओपनच नव्हतं केलेलं. फेसबुक तर मी आता पण नाही करत आणि व्हॉट्सअप पण माझं डिलीट होतं. मी फक्त टेलिग्राम वापरायचो. आणि मी त्या काळात मला आता आठवते की मी एक लिस्ट बनवून घेतली होती स्वतःला की 8 ते 9 10 लोक असे होते ज्यांना मी फोन करत होतो आणि त्यांचे आलेले फक्त फोन उचलत होतो. तर एवढं जर येतं मला ते वाटत होतं की माझ्यासाठी ते गरजेचं आहे, कारण की मी फोनवर खूप जास्त वेळ बोलायचो त्याच्यामुळे माझा खूप सारा वेळ वाया जायचा. तर तुम्हाला जर तसं जर होत जर असेल तर तुम्ही सुद्धा असं करू शकता, कारण की जरी तुमचे 1-2 वर्ष जरी संपर्क तुटले समजा लोकांचे, तरी पोस्ट भेटल्यानंतर तुम्ही सगळे ते परत तयार करू शकता. नव्याने पण अजून तयार होतात पोस्ट मिळाल्यानंतर. नव्याने पण तयार होतात आणि जुने पण तुम्ही परत त्यांना जिवंत करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. छंदांचा एक विषय मांडला त्याविषयी थोडंसं मला बोलायला आवडेल की या सगळ्या स्ट्रेस जो निर्माण होतो अभ्यासातून त्या स्ट्रेस बस्टर म्हणून आपण छंदाकडे बघू शकतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना छंद नसतातच किंवा तो छंद आहे असं पण त्यांना माहिती नसतं. पण मग मोकळ्या वेळामध्ये आपण काय करू शकतो की ज्यांनी असं बस्ट जो स्ट्रेस होतो अचानक तो झाला नाही पाहिजे? मला वाटतं की काही असे छंद असतात जे की आरामात तुम्हाला जोपासता येऊ शकतात. आता मी एक तर स्विमिंग करायचो, नाहीतर कधी मला वाटलं की आता फिरायला जायला पाहिजे तर पुण्याच्या आसपास मी फिरायला जायचो आणि बीडला होतो त्यावेळेस सुद्धा मी फिरण्यासाठी वेळ काढायचो. तर तुम्ही फिरू शकता. त्याच्यानंतर छोटे छोटे खेळ जसं की आपण बॅडमिंटन आहे किंवा टेबल टेनिस आहे, असे छोटे मोठे खेळ पण तुम्ही खेळू शकता. स्विमिंगचा छंद चांगला आहे ज्याच्यातून तुम्हाला व्यायाम पण होतो, किंवा सकाळी सकाळी तुम्ही ग्राउंडला जाऊन रनिंग करू शकता, हा पण एक छंद म्हणूनच तुम्ही बघायला पाहिजे. सायकलिंग करू शकता. एक तासाचा वेळ तर तुम्ही आरामात काढू शकता. म्हणजे किती मला वाटतं की इव्हन किती बी तुमचं जर हेक्टिक शेड्यूल असेल, म्हणजे तुम्ही इव्हन मुख्यमंत्री जरी असाल तर 1 तासाचा वेळ तर तुम्ही 100% काढू शकता. म्हणजे एवढा पण जास्त अभ्यास नाही की तुम्ही वेळच नाही काढता येणार, तेवढा वेळ तर तुम्ही नक्कीच काढता. मुलांना माझं एवढं सांगणं आहे की तुमचा मला वाटतं की अभ्यासामध्ये कसा एक प्लॅन असला पाहिजे. म्हणजे माझा असा प्लॅन होता की समजा राज्यसेवेची प्रिलिम एक्झाम झाली आणि मेनसाठी माझ्याकडे 4 महिने उपलब्ध येतं, तर 4 महिन्यात माझा एक प्लॅन असायचा. मी पुस्तकं माझ्या बुकची लिस्ट एक बनवायचो आणि ते लिस्ट बनवून समजा जे काही मला जे वाचायचे 4 महिन्यात बुक, तर त्यांची एक व्यवस्थित लिस्ट बनवायचो आणि त्याचा व्यवस्थित टाइम टेबल ठरवून द्यायचो की ह्या तारखेला मला हे बुक व्यवस्थित वाचायचंय, त्यावेळेस मला क्वेश्चन पेपर सोडवायचे. असा एक तुमचा 4 महिन्याचा एक व्यवस्थित प्लॅन बनवून घ्या किंवा 1 वर्षाचा तुमचा एक व्यवस्थित प्लॅन बनवून घ्या. त्या प्लॅननुसार तुम्ही रोज किती स्टडी करणार आहेत त्याचा तुमच्याकडे एक प्लॅन असला पाहिजे. समजा रोज तुम्ही 8 तास करणार आहेत किंवा 10 तास करणार आहेत, तर रोजचं तुम्ही ठरवून घ्या की तुमचा न्यूजपेपर तुम्हाला कुठल्या वेळेत वाचायचा आहे किंवा तुम्हाला दुसरा अभ्यास कुठल्या वेळेस करायचा आहे, तुम्हाला पेपर कधी सोडवायचे, हे तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार ते तुम्ही करून घ्या आणि प्लॅन पूर्णपणे फॉलो करण्याचा प्रयत्न करा. जरी 100% जरी नाही झाला तरी 80-90% पर्यंत जरी झाला तरी मला वाटतं हे तुमच्या सक्सेससाठी एनफ आहे. आणि तुमचा असा जर केला तरच व्यवस्थित स्टडी होऊ शकतो, कारण की नियोजन जर नाही केलं तर तुम्ही सक्सेस होणार नाहीत. एक तर प्लॅन करा किंवा मरा, असं आपले विश्वेश्वरय्या म्हणलेले. तर मला वाटतं ते खरंच आहे, एकदम सत्य आहे. प्लॅन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. UPSCच्या वेळेस तुमचा ऑप्शनल कोणता होता? मॅडम माझा त्यावेळेस ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन होता. बरं, मग त्याचं मार्गदर्शन घेतलं होतं कुठे? त्याचं मार्गदर्शन नव्हतं घेतलं. त्याचं पण कधी कधी शुभ्रा रंजन मॅडम आहे त्यांचे व्हिडिओ ऐकलेले आहेत, पण त्याचं काही जास्त वगैरे मार्गदर्शन नव्हतं घेतलेलं. बरं, आता एक घेईल वाटतंय मला. ओके, चालेल. थँक्यू.